नमस्कार. आज 14 मार्च 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजची प्रमुख बातमी: सामान्यांची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून दिलासा, गॅस पुरवठ्याची हमी. पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा संकटाच्या भीतीने सामान्यांना ग्रासले असून चिंता दूर करण्यासाठी मागील आठवड्यात म्हणजे 5 मार्चपासून LPGच्या उत्पादनास 30% वाढ करण्यात आल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच कोणत्याही स्थितीत LPG वितरकाकडे कमतरता नाही असे त्यांनी नमूद केले. टंचाईच्या धास्तीने LPG नोंदणीत अचानक वाढ झाल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यानंतर युद्ध सुरू होण्याआधी सरासरी 55.7 लाख सिलेंडरची नोंदणी व्हायची, ती आता कितीवरती गेलेली आहे? 75.7 लाखांवरती ही नोंदणी केलेली आहे. म्हणजे 55.7 लाखांपासून ते 75.7 लाखांवरती सिलेंडरची नोंदणी गेली. यामुळे होत आहे काय? पहा, +20 एवढी मागणी जास्त वाढली. बरोबर. मग अगदीच पहा, मागणी जास्त वाढली व आपल्या मार्केटमध्ये पूर्वीचा जर पुरवठा तुम्ही लक्षात घेतला तर पुरवठा कमी आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त वाढल्याने अगदी किमतीवरती तिथं परिणाम होऊ शकतो. परंतु इथे किमतीवरती न परिणाम होता, कारण केंद्र सरकार यामध्ये इंटरव्हेन्शन करत आहे व आता ती स्थिती कुठे झालेली आहे? पॅनिकवरती गेलेली आहे. कारण लवकरात लवकर हे सर्व काही होऊ शकणार नाही, म्हणजे मॅनेज होऊ शकणार नाही. पहा ना तुम्ही, +20 लाख तिथं सिलेंडरची जास्त मागणी तिथं झालेली आहे. बरोबर. व ही पॅनिक सिच्युएशन झाली. याच कारणामुळे पहा, केंद्र सरकार सध्याला जे 30% सिलेंडरची वाढ केलेलं आहे ते याच कारणानिमित्त केलं आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच 1-2 दिवस जातील जेणेकरून स्थिती सर्वसामान्य होईल. कारण 5 मार्चपासून आपल्या देशाने 30% सिलेंडरची उत्पादन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, तर लवकरच ही स्थिती सर्वसामान्य होईल. आता या स्थितीमधून आपण काहीतरी शिकू शकतो. पहा, तर डिझास्टर मॅनेजमेंट हे शिकणार आहोत आपण. ओके, तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पहिला रूल आहे पहा, डोंट बी पॅनिक. ओके, कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. त्यामुळेच पहा, गौतम बुद्धांनी वगैरे आपल्याला सांगितलं होतं किंवा स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही मेडिटेशन करा. तर पहा, तुम्ही एका बसने प्रवास करत आहात. ओके, व त्या बसला लागलेली आहे आग. ओके, मग आग लागल्यानंतर पहा, अगदीच तुम्ही जर पॅनिक झालात तर तिथं तुमच्यासोबत अन्य जणांचा पण तिथं मृत्यू होऊ शकतो. पण विदाऊट पॅनिक न होता तुम्ही डायरेक्टली बसच्या बाहेर जर पडलात तर ते बेटर असेल ना. मग इथं पण तसंच आहे. पहा, ज्या वेळेस डिझास्टर मॅनेज येतं ना, ज्या वेळेस डिझास्टर येतात ना, त्यावेळेस तुम्ही स्वतः जीवाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. तुम्ही जर बसमध्ये जात असताना तुम्ही जर डायरेक्टली तुमची जी बॅग वगैरे त्याला घेऊन जाण्यासाठी जर प्रयत्न केलात व प्रत्येक व्यक्ती जर अशाच पद्धतीने स्वतःची बॅग जर घेऊन बाहेर पडण्याचा जर प्रयत्न केला तर तिथे पहा भगदड होऊ शकते व त्या भगदडीमध्ये अगदीच पहा चेंगराचेंगरीमध्ये पण काही जास्त मृत्यू होऊ शकतात तिथे. मग हे सर्व न होऊ नये यासाठी पहा, पॅनिक व्हायचं नाही आहे. त्यासाठीच डेली जर शक्य झालं तर मेडिटेशन पण तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही पॅनिक होऊ नका व अगदीच शक्य झालं तर डेली मेडिटेशन करा. हाच एक नक्की सल्ला असेल. ओके, व स्थिती लवकरच आटोक्यात येईल हे पण आपण नक्कीच तिथं ठामपणे सांगू शकतो. त्यानंतर पुढची बातमी: धर्मांतरबंदी कायद्यात 7 वर्षांचा कारावास. धर्मांतर रोखण्याकरिता राज्यात कोणताही प्रभावी कायदा अस्तित्वात नसल्याने सक्तीच्या धर्मांतर विरोधात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकारच्या वतीने विधानसभेत शुक्रवारी विधेयक मांडण्यात आलं. ओके, व हे विधेयक आपण आय थिंक परवा दिवशीच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये थोडक्यात त्याचा आढावा पाहिलेला होता. बरोबर. तर पहा, धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे मांडण्यात आलेलं आहे विधानसभेमध्ये. म्हणजे अगदीच तुम्हाला धर्मांतर करायचं आहे तर 60 दिवसाची प्रायर नोटीस आहे. मग त्याच्यानंतर धर्मांतर तुमचं झालेलं असेल त्याच्यानंतर पहा, तुम्हाला 30 दिवसाचं तिथं रजिस्ट्रेशनचा टाइम पिरियड असणार आहे. तर अशा पद्धतीने धर्म स्वातंत्र्य अधिनियम विधानसभेत ठेवण्यात आलेला आहे. लवकरच ते दोन्ही सभागृहामधून पारित होईल. व याचसोबत जर ते धर्मांतर अगदीच फोर्सफुली जर असेल तर त्याला 7 वर्षाची तिथं कारावासची शिक्षा होणार आहे. हा पण तेवढाच मुद्दा महत्त्वाचा आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. त्याच्यानंतर दुर्गाबाई काय झालं एशियाटिकचं. आता एशियाटिक सोसायटी यांची स्थापना कुठे झाली किंवा कशा पद्धतीने आहे हे थोडक्यात प्रिलिमला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या कुठे झालेली आहे. पहिली एशियाटिक सोसायटीची स्थापना बेंगालमध्ये 1784 सर विल्यम जोन्स. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई 1804 सर जेम्स मॅकिंटोश.
त्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटी लंडन 1823, हेनरी थॉमब्रोक. ओके, मग हे जे नावं आहेत ना, प्लीज ही नावं लक्षात ठेवा. यापैकी MPSCला विचारलं जाणारं हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण यावेळेस झालेलं काय पहा, एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे यामध्ये सगळ्यात जास्त पॉलिटिकल इंटरफेरन्स सध्याला वाढत आहे. मग या निमित्ताने अगदीच एशियाटिक सोसायटी जी होती त्याची घरघर इथं होत आहे. मग याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे किंवा ही न्यूज आहे. पण UPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा MPSC राज्यसेवेला हा प्रश्न येईल. या निमित्ताने प्लीज हे लक्षात ठेवा, एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे याची स्थापना 1804 मध्ये आहे. सर जेम्स मॅकिंटोश यांनी याची स्थापना केलेली होती. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटीची स्थापना का करण्यात येत होती, तर भारत देशाला स्टडी करण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली होती. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे इथं रिसर्च वगैरे केली जायची. डन. म्हणजे भारत देशाचे जे साहित्य वगैरे आहे याला इथं रिसर्च केली गेली. त्यानंतर याचं अप्रोच कशा पद्धतीने होता पहा, ओरिएंटलिस्ट अप्रोच इथं नक्की होता. ओके, हा पॉईंट थोडाच महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, अन्य बातमी इथे गरजेची दिसत नाही आहे, स्किप करू शकता. पुढे चला. हल्ले प्रतिहल्ले सुरूच, तेहरानमध्ये कुड्स दिनाच्या रॅलीवेळी स्फोट. अमेरिकेकडून रशियाच्या तेलावर निर्बंध शिथिल, 30 दिवस खरेदीची सवलत इथं देण्यात आली आहे. पण पहा, युरोपियन युनियन वगैरे अमेरिकेवरती आणि भारत देशावरती टीका करत आहेत. आता टीका का करत आहेत तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अगदी अमेरिकेने रशियावरती निर्बंध लावलेले आहेत, बरोबर. मग अमेरिकेने रशियावरती निर्बंध लावल्यामुळे अगदी रशियाला मार्केट ओपन नाही आहे. पहा, ग्लोबल मार्केट जे आहे ना ते रशियाला ओपन नाही आहे. मग ग्लोबल मार्केट ओपन जरी नसलं तरी भारत देशाचं मार्केट रशियाला ओपन होतं, कारण आपण बेस्ट फ्रेंड आहोत रशियाचे, बरोबर. मग अगदी ज्या वेळेस रशिया अडचणीत वगैरे होता किंवा अगदी पहा रशियाला ग्लोबल मार्केट अवेलेबल नसल्यामुळे अगदी तो जे तेल आहे ना तो अगदी इंडियाला विकायचा व इंडियाला विकल्यानंतर इंडिया काय करायचा, तो तेल जे आहे ते ग्लोबल मार्केटमध्ये नक्की नेऊन विकायचा. पण USAने काय लावलं की सँक्शन लावलं, आपल्याला रशियाकडून तुम्ही तेल खरेदी करू नका, अशा पद्धतीने त्यांनी सँक्शन लावले, बरोबर. मग रशियाचं जे ग्लोबल मार्केट आहे ते ठप्प झालं का, तर अगदीच ठप्प झालं, कारण ते इंडियामार्फत विकलं जात होतं ना. मग अगदीच आपल्या भारत देशाची इमेज पण चांगली होती, त्यामुळे रशियाला बेनिफिट होता. पण अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती टॅरिफ वाढवल्यानंतर भारत देशाने रशियाकडून तेलबंदी केलेली होती, बरोबर. मग आता अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू झालं त्याच्यानंतर पहा, इराणकडून जे तेल यायचं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जे तेल यायचं भारत देशाकडे ते बंद झालं. मग ते बंद झाल्यानंतर परत अमेरिकेने काय केलं, 30 दिवसाची खरेदीची सवलत त्यांनी दिली. मग त्या सवलतीमध्ये परत एकदा काय झालं आहे पहा, रशियाला ग्लोबल मार्केट ओपन झालं का, तर इंडियासाठी ते तेल विक्री करू शकणार आहे. म्हणजे ग्लोबल मार्केट ओपन म्हटल्यानंतर पहा, रशियाने जेव्हा तेल विकेल भारत देशाला, मग भारत देश त्यांना काय देतील पहा, पैसे देतील, बरोबर. मग ते पैशानुसार परत ते रशिया काय करेल पहा, युक्रेनमध्ये जे वार चालू आहे त्यांचं तिथे वेपनसाठी वगैरे तो पैसा खर्च करेल ना, कारण मार्केट ज्यावेळेस ओपन होईल ना त्यावेळेस आपण व्यावहारिक देवाणघेवाण वगैरे तिथं नक्की करत असतो, बरोबर. पैशाची देवाणघेवाण केल्यानंतर अगदीच पाहताना जर पैसा प्राप्त झाला तर ते आणखी नवीन हत्यारे वगैरे खरेदी करू शकतील. मग तेच सिच्युएशन आहे. मग यामुळे युरोपियन युनियन काय म्हणत आहेत की तुम्ही भारत देशाला डायरेक्टली तसं तेल विकायला त्यांना देऊ नका, कारण यामुळे काय होईल, रशिया युक्रेनवरती परत एकदा जास्त हल्ले करेल तिथे. ओके, म्हणजे ग्लोबलायझेशनमध्ये इम्पॅक्ट तुम्ही पाहू शकता की छोटासा इम्पॅक्ट कुठंपर्यंत घेऊन जात आहे. ओके, भारत देशाने जर रशियाकडून तेल खरेदी केली तर अगदी युक्रेनवरती तिथं जास्त आक्रमण वगैरे वाढू शकतात. ओके, तर हे थोडासा चेन तुम्ही आय होप लक्षात आलेली असेल. त्याच्यानंतर पहा, इराणने पण काल प्रत्युत्तर दिलेलं आहे. इराणकडून पायाभूत सुविधा लक्ष्य करण्यात आल्या आहेत, संघर्ष तीव्र झालेला आहे. म्हणजे इस्रायल सेंट्रलमध्येच त्यांनी बॉम्बस्फोट वगैरे आता घडवून येत आहेत. ओके, पण अगदीच इस्रायलने पण इराण आणि लेबनॉनमध्ये त्यांनी हल्ले चालू केलेले आहेत. ओके, हल्ले प्रतिहल्ले सध्याला चालूच आहेत. त्यानंतर पुढे चला. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग दाखल, तृणमूल काँग्रेसचा पुढाकार, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा. आता मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जो महाभियोग येणार असतो त्याचा घटनात्मक प्रक्रिया काय आहे, तर पहा, संविधानाच्या अनुच्छेद 324(5) अनुसार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे असते. म्हणजेच संसदेत ठराव मंजूर करून त्यांना हटवता येते व त्यासाठी दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असते. परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे, लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांना पदावरून कसं हटवलं जातं, तर अगदी पहा, फक्त त्यांना लोकसभाच पदावरून हटवू शकते, राज्यसभेचा त्यामध्ये रोल नसत नाही. पण मुख्य निवडणूक आयुक्तांना जर पदावरून हटवायचं म्हटलं तर तिथं काय लोकसभा प्लस राज्यसभा दोन्ही सभागृहांचा तिथं रोल आहे. यासाठी बहुमत कसं लागतं पहा, जे मेजॉरिटी आहे ती 2/3 मेजॉरिटी लागते. ओके, तर ही मेजॉरिटी स्पेशल मेजॉरिटी लागते पहा दोन्ही सभागृहांमध्ये. डन. म्हणजे घटनादुरुस्ती
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पदावरून दूर करण्यासाठी, यासोबतच पहा चीफ इलेक्शन कमिशनरला दूर करण्यासाठी पदावरून ही स्पेशल मेजॉरिटी तिथं लागते. म्हणजेच काय, एकूण सदस्य संख्येच्या 50% आणि उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 इथे 2/3 मतदान तिथं त्यांच्या बाजूने होणं गरजेचं आहे, तेव्हाच हे पदावरून दूर केले जाऊ शकतात. ही स्पेशल मेजॉरिटी अचीव करणं खूप खडतर आहे पहा. म्हणजे मला नाही वाटत की ही स्पेशल मेजॉरिटी इथं अचीव होईल, जेणेकरून मुख्य निवडणूक आयुक्तांना तिथून पदावरून हटवलं जाईल. फक्त आता हे लोकसभेमध्ये एक चर्चेला विषय येईल पहा की मुख्य निवडणूक आयुक्तांचं जे काम आहे, ओके, मग ते ऑन रेकॉर्ड असेल एवढं नक्की असणार आहे. बाकी पहा यांना हटवलं जाणं थोडंसं मुश्किल दिसत आहे. का मुश्किल दिसत आहे याला उदाहरण स्वरूपात जर समजून घ्यायचं म्हटलं तर पहा, आता लोकसभेची आपलं संख्या किती आहे, 543 किंवा 545 जर तुम्ही म्हटलात, 543 आपण घेऊयात, तर पहा किती होतील, 272. ओके, 272 + 1 273. अशा पद्धतीने पहिली मेजॉरिटी आपल्याला किती अचीव करावी लागेल, 50%ची जर मेजॉरिटी तुम्ही म्हटला तर 273 सीट्स तुम्हाला अचीव करावं लागतील किंवा व्होट्स तिथे अचीव करावं लागतील, बरोबर. मग ही 273 अचीव केल्यानंतर पुढची काय आहे, उपस्थित व मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 म्हटल्यानंतर अगदीच पहा 0.66, म्हणजे अगदी याच्याही पेक्षा पुढे गेल्यानंतर पहा जे उपस्थित आहेत आणि मतदान करणार आहेत, पहिली काय आहे, सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्या किती आहे आपल्या पार्लिमेंटची, तर 543 आहेत, बरोबर. 2 अँग्लो इंडियन सध्याला अस्तित्वात नाहीत, पण 543 पैकी 273 तुम्हाला मेजॉरिटी 50%ची लागेल. मग त्याच्यानंतर उपस्थित व मतदान करणाऱ्यांपैकी 2/3 ते मेजॉरिटी लागेल, गुणिले 2/3 जर तुम्ही याला केलात तर अगदीच पहा हे आकडा जास्त होऊ शकतो. म्हणजे जवळपास 0.66 तिथं 373कडे हा आकडेवारी जवळपास जाईल. ओके, आता माझं थोडंसं सॅटकच आहे, तुम्ही याचं कॅल्क्युलेशन वगैरे जर केला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. हे 300+ जातं व 300+ आज घडीला मला नाही वाटत की ऑपोजिशनकडे ही संख्या आहे. त्यामुळेच मी म्हटलं ना, चीफ कमिशनरला हटवणं पदावरून थोडंसं मुश्किल जाणार आहे. हां, फक्त यांना ऑन रेकॉर्डमध्ये हे सर्व गोष्टी नक्कीच असतील. त्याच्यानंतर समितीच्या शिफारसींचा अहवाल संसदेत मांडून तोही मंजूर व्हावा लागतो. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव संमत होण्याची शक्यता नसली तरी पश्चिम बंगाल व इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवण्याची इथं शक्यता नक्की आहे. फक्त हे ऑन रेकॉर्ड असेल. बाकी पहा चीफ इलेक्शन कमिशनर पदावरून हटवणं थोडंसं इथं नक्कीच मुश्किल आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की इथं समजलेला असेल. ओके, थोडंसं हे कॅल्क्युलेशनचा भाग तुम्ही करून पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, पण गरजेचं नाही. पण सर्वात महत्त्वाचं काय येतून तर हे विशेष बहुमत किंवा स्पेशल मेजॉरिटी कुठं लागते, तर एकतर घटनादुरुस्ती 368. आता घटनादुरुस्ती कोण करतं, रुलिंग पार्टी ऑफ इंडिया. मग अगदी त्यांच्याकडे रुलिंग पार्टी असल्यामुळे पहा त्यांच्याकडे बहुमत असतं व ते करू शकतात. घटनादुरुस्ती नक्की होऊ शकते, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि चीफ इलेक्शन कमिशनर जर ऑपोजिशन पार्टीने जर प्रस्ताव आणला तर हे थोडंसं खारिज नक्की होऊ शकेल. रुलिंग पार्टी ह्या सर्व गोष्टी अचीव करू शकेल पहा, पण ऑपोजिशन पक्षाकडे एवढी ताकद सध्याला तरी अस्तित्वात नाही आहे. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला नक्कीच समजली. त्यानंतर पुढे चला, सशुल्क मासिक पाळी रजा धोरण नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने जनहिताची काल फेटाळलेली आहे. मग आपण जास्त त्यामध्ये पडू नका, स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर विधा संरक्षण कायद्याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस, हे तर होणारच होतं, कारण पहा झालेलं काय आहे, जे विधा संरक्षण कायदा किंवा डिजिटल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 यानुसार जे RTI ॲक्ट 2005 या दोघांमध्ये माहिती शेअरिंगवरून इथं प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे पहा. तर RTI ॲक्टनुसार तुम्ही डायरेक्टली पहा एक फॉर्म भरून एका कोणत्याही कार्यालयामधून माहिती मागू शकता, परंतु डिजिटल डाटा प्रोटेक्शन ॲक्टनुसार तशा पद्धतीने माहिती देण्यास तिथं बंधनकारक करण्यात आलेलं नाही. उलट पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करता येणार नाही असं डिजिटल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतं. व RTI काय म्हणतं, तुम्हाला पर्सनल जरी माहिती असेल तर तुम्ही ती मागू शकता असं आपलं RTI ॲक्ट सांगतं. मग याच कारणानिमित्त पहा सेक्शन 44 या सेक्शन 44ला सध्याला सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं आहे. ही न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा, नक्कीच याबद्दल एखादी जजमेंट वगैरे त्यावेळेस आपण या न्यूजला डिस्कस करणार आहोत. सध्याला थोडंसं थांबण्याची भूमिका आपण इथं घेत आहोत. ओके, त्याच्यानंतर धर्मांतर बंदी कायद्यात 7 वर्षांची शिक्षा, धर्मांतरपूर्वी 60 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक, विधानसभेत विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. पण ही बातमी आपण याच्यापूर्वीच थोडक्यात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे या बातमीला आपण स्किप करूयात. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग रोखणार व यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे व त्या समितीनुसार पहा अगदीच कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी तक्रार दाखल झाल्यानंतर तपास अधिकाऱ्याचा अहवाल आल्यानंतरच आरोपीला तिथं अटक होईल, अन्यथा आरोपीला अटक केली जाणार नाही. म्हणजे ॲट्रॉसिटीला आता थोडंसं कमी करण्याचा इथं प्रयत्न केला जाणार आहे. ओके, पाहूयात आता पहा
अगदीच जरी समिती आली तर याला चॅलेंज मे बी होऊ शकेल बॉम्बे हायकोर्टामध्ये वगैरे. मग आपला सध्याला जास्त डीपली जायचं नाही आहे, थोडंसं थांबल्याची भूमिका आपण इथं नक्की याबद्दल घेऊ शकतो. नेक्स्ट आहे 1.5 महिन्यात सिकल सेलचे 1645 नवीन रुग्ण. आता सिकल सेल ॲनिमिया काय असतं याबद्दल थोडक्यात घेऊयात आपण जाणून. तर सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन 2047 हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर भारत सरकारने 2023मध्ये मिशनची या सुरुवात केलेली आहे. याचे मुख्य उद्दिष्ट आहे 2027पर्यंत या आजाराचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन करणे. ओके, सध्याला सार्वजनिक आरोग्य समस्या आहे ना आपल्याकडे सिकल सेल ॲनिमिया, तर याला 2027पर्यंत उच्चाटन करून टाकायचं आहे व 2047पर्यंत आपला समूळरित्या नष्टच करायचा आहे. 2027पर्यंत त्याला अगदीच टार्गेट बेस्डरित्या आपल्याला त्याला लक्षात घ्यायचं आहे की कुठे हे आहे व आपण सार्वजनिकरित्या त्याला बंद करणार आहोत किंवा सार्वजनिकरित्या आपण त्याचं उच्चाटन करणार आहोत. पण 2047 नंतर पूर्णपणे त्यावरती बंदी येईल असं भारत सरकारचं एक उद्दिष्ट आहे. तर पहा या मिशनचे स्वरूप काय असेल तर 2047पर्यंत भारतातील सिकल सेल ॲनिमिया पूर्णपणे संपवणे हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर लक्ष्य गट काय आहेत, 0 ते 40 वयोगटातील सुमारे 7 कोटी लोकांचे स्क्रीनिंग तिथे करण्यात येणार आहे. त्यानंतर क्षेत्र भारतातील 17 उच्च प्राधान्य असलेली राज्य, मुख्यतः आदिवासी बहुल पट्टा, गुजरात ते पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारत यामध्ये स्क्रीनिंग तिथं केली जाणार आहे. ओके, मग मुख्य अंमलबजावणी घटक काय आहेत तर स्क्रीनिंग कार्ड. तुमची तपासणी करत असताना नागरिकांना कलर कोडेड सिकल सेल जेनेटिक स्टेटस कार्ड्स तिथं दिले जाणार आहेत व पूर्वविवाह समुपदेशन, भविष्यातील पिढीमध्ये हा आजार संक्रमित होऊ नये यासाठी लग्नापूर्वी या कार्डचा वापर करून समुपदेशन केले जाते. आता म्हणजे पहा, आता अगदीच तुमची आणि माझी जर स्क्रीनिंग केली गेली व माझं आता लग्न झालं नाही म्हणजे मी अविवाहित आहे, मग मला एक स्क्रीनिंग केल्यानंतर माझं एक कार्ड दिलं जाईल. ओके, की आता पहा माझ्याकडे ग्रीन कार्ड दिलं गेलं. ओके, जेणेकरून मला सिकल सेल ॲनिमिया नाही आहे, बरोबर. पण मी ज्यावेळेस लग्न करणार आहे त्यावेळेस पुढची जी मुलगी असेल तिला जर स्क्रीनिंग केल्यानंतर पहा तिला जर रेड कार्ड मिळालेलं जर असेल तर पहा आमच्या दोघांचं तिथं समुपदेशन केलं जाईल. का समुपदेशन करणं गरजेचं आहे, कारण सिकल सेल ॲनिमिया जे आहे ते पुढच्या पिढीमध्ये येतं. ओके, जर या दोघांपैकी एकालाही जर सिकल सेल ॲनिमिया असेल तर पहा आता अगदी महिलामध्ये जर सिकल सेल ॲनिमिया असेल तर मुलीमध्ये तो प्राधान्याने जाऊ शकेल. मग यासाठीच पहा तिथे माझं आणि जी मुलगीसोबत मी विवाह करणार आहे त्यांचं समुपदेशन इथं केलं जाईल, म्हणजे जेणेकरून पहा पुढच्या पिढीमध्ये हा आजार पास होऊ नये हे एक त्याचं बेसिकली कारण असणार आहे. त्याच्यानंतर पहा यासाठी कोणत्या संस्था कार्यरत आहेत का तर अगदीच पहा आयुष्यमान भारत आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरवली जात आहेत. ओके, ही पण एक चांगली न्यूज आहे. त्यानंतर विज्ञानाच्या दृष्टिकोनाने किंवा प्रिलिमसाठी महत्त्वाचं काय आहे तर हा एक ॲटोझोमल रिसेसिव्ह विकार आहे, म्हणजेच आई आणि वडील दोघांकडून दोषपूर्ण जनुकी आल्यास बालकाला हा आजार होतो. त्यानंतर रक्तपेशींचा आजार, लाल रक्तपेशी विळ्याच्या जे नॉर्मल ब्लड सेल्स असतात आपले अशा गोल पद्धतीचे ते काय होतात पहा विळ्याच्या आकाराचे, अशा पद्धतीने हे विळ्याच्या आकाराचे ब्लड सेल होतात, म्हणजेच त्याला आपण सिकल असं म्हणतो, ज्यामुळे त्या लवचिकता गमावतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात व पहा यामध्ये ऑक्सिजन पण जास्त बसत नाही, बरोबर आहे. मग सामान्य लाल रक्तपेशी ही 120 दिवस जीवन जगते, तर सिकल सेल फक्त 10 ते 20 दिवस जगतात, ज्यामुळे शरीरात रक्ताची कायमस्वरूपी कमतरता तिथं निर्माण होत असते. त्यामुळे पहा अगदीच जे सिकल सेल ॲनिमियाचे पेशंट असतात ना त्यांना ब्लड जे बँक असतात त्यामध्ये तिथं त्यांना डायरेक्टली एंट्री वगैरे दिली जाते, कारण त्यांना रक्तांची 10 ते 20 दिवसांमध्ये वारंवार तिथं गरज असते. यामुळेच म्हटलं जातं पहा ब्लड डोनेशन करणं का गरजेचं आहे, तर अगदी पहा तुमच्या ब्लडमुळे अगदी 3 जणांचं तिथं जीवन वाचवलं जाऊ शकतं. मग या कारणांसाठीच पहा ब्लड डोनेशन अगदी करणं थोडंसं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं अभियान चालवलं गेलेलं आहे तर अरुणोदय सिकल सेल अभियान हे महाराष्ट्र राज्याने चालवलं आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, अरुणोदय सिकल सेल अभियान. ओके, महाराष्ट्र राज्याचा आहे. आय होप हा पॉईंट आता आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चला पहा आर्टिकल आजचे गरजेचे एकही नाही आहे, अल्पसंख्याक आबादानी स्किप करू शकता, गरजेचा आर्टिकल नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चित्त्यांची आयात थांबवण्याची मागणी का होत आहे तर पहा तुम्हाला माहिती असेल चित्त्यांची आयात होत आहे आपल्याकडे 2023 पासून जर पाहिलात तुम्ही तर चित्ते वारंवार आपल्या देशामध्ये येत आहेत व प्रोजेक्ट चित्ता यानुसार हे सर्व प्रकल्प आपण राबवत आहोत, बरोबर. व कुठे हे आयात कुठे करत आहेत तर पहा एकाच नॅशनल पार्कमध्ये होत आहे सध्याला, कुनो नॅशनल पार्क कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे व कुनो नॅशनल पार्कची जर तुम्ही जिओग्राफिकल लोकेशन पाहिली तर अगदी मध्य प्रदेशमध्ये आहे व
एकदम छोटासा हा नॅशनल पार्क आहे, बरोबर. मग अगदी पहा, चित्त्यांना जर शिकार जर करायचं वाटलं तर पहा, ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट इथं खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळे ज्यावेळेस प्रोजेक्ट चित्ता राबवण्यात येत होता ना, त्यावेळेसच जे तज्ज्ञ आहेत त्यांनी इथं चिंता व्यक्त करत होती की बा तुम्ही कुनो नॅशनल पार्कला प्लीज निवडू नका. मग कुनो नॅशनल पार्क छोटा आहे या निमित्ताने त्यांनी अगदी गिर नॅशनल पार्क हा सुचवला होता, जो की गुजरातमध्ये आहे. किंवा आता पण जे वैज्ञानिक आहेत त्यांचं तेच म्हणणं आहे की कुनो नॅशनल पार्कमध्येच तुम्ही वारंवार चित्ते आयात करू नकात. तुम्ही काम करू शकता की आता दुसऱ्या नॅशनल पार्कमध्ये पण चित्ते सोडू शकता. पण तज्ज्ञ काय म्हणत आहेत की आता थोडंसं थांबा, जे नॅशनल पार्कमध्ये आपण चित्ते आणलेले आहेत ना, त्यांना इथं सर्वाईव्ह होता येतं का ते पहा. त्यानंतर त्यांची प्रजनन क्षमता तिथं वाढवा, जेणेकरून काय होईल पहा, ते सर्वाईव्ह करू शकतील भारत देशामध्ये. व भारत देशामध्ये जर प्रजनन त्यांचं झालं तर जी नवीन जनरेशन येणार आहे ना, ती भारतीय जनरेशन पद्धतीने काम करू शकेल. मग यासाठी जे वैज्ञानिक आहेत ते डायरेक्टली आर्टिफिशियलरित्या तुम्ही भारत देशामध्ये चित्ते आणू नकात, तर अगदी नैसर्गिकरित्या चित्त्यांचा जन्म भारतामध्ये होऊ द्या, जेणेकरून ते जर सर्वाईव्ह झाले तर ते प्रोजेक्ट चित्ता सक्सेसफुल होईल, असं वैज्ञानिकांचं तिथं मत आहे. आता पहा, अगदीच हे फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कुनो नॅशनल पार्क एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि प्रोजेक्ट चित्ता एक लक्षात ठेवा. बाकी पहा, प्रिलिम आणि मेन्सला अन्य प्रश्न आता सध्याला तरी होणार नाहीत, कारण हे निगेटिव्ह थोडंसं सेन्समध्ये आर्टिकल आलेलं आहे. ओके, पण 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कुनो नॅशनल पार्क. त्यानंतर यासोबतच पहा, गुजरात आणि म्हणजे अगदी ऑल ओव्हर इंडियामधील जे सगळे नॅशनल पार्क आहेत पहा, ते प्लीज एकदा पाठ करून ठेवा. UPSC यावरून प्रश्न विचारते. त्यानंतर पहा, सरळ सेवेमध्ये पण असे प्रश्न येतात नॅशनल पार्कबद्दल, तर प्लीज. आणि आसाम आणि नॉर्थ ईस्टमधील सगळ्यात जास्त जे नॅशनल पार्क आहेत ना, त्यावरती खूप प्रश्न येतात पहा, कांचनजंगा नॅशनल पार्क वगैरे, तर प्लीज थोडंसं त्यांनाकडे एकदा पाहू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर पुढे चला पहा, आजचा लोकसत्ता इथं संपतो, पण तारा भवाळकर मॅडमचं एक लेख आलेला आहे, आय थिंक हाच आहे, नाही पुढचा लेख आलेला आहे, तर नक्कीच सर्वांनी हा आर्टिकल वाचायचा आहे. याची PDF जी आहे ती मी अगदीच टेलिग्रामवरती पाठवलेली आहे, तर नक्की तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. त्याच्यानंतर पहा पुढे कालचं द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या आलेल्या आहेत, पण 1-2 महत्त्वाच्या बातम्या दिसत होत्या. एकच मिनिट, आपण डायरेक्टली पुढे जाऊयात. कुठे गेली, हां, तर ही पहा, कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंटनी एक AI ॲडॉप्शनबद्दल एक पॅनल बनवलेला आहे व क्रिस गोपालकृष्णन त्या पॅनलचे प्रमुख असणार आहेत. मग ते आता काय करणार आहेत पहा, स्टडी करणार आहेत की आपल्या राज्यामध्ये AI ॲडॉप्शन आपण कसं करूयात, किंवा जे सध्याला AIचं दुरुपयोग केला जात आहे त्याबद्दल आपण नियमन कसं करू शकतो, याबद्दल इन्फोसिसचे जे को फाउंडर आहेत क्रिस गोपालकृष्णन यांच्यामार्फत एक कमिटी तिथं स्थापना करण्यात आलेली आहे. मग पाहूयात, कर्नाटका राज्य सरकारने जर आपल्याला रिकमेंडेशन दिले ना, तर तेच रिकमेंडेशन तुम्ही कुठून न्यायचं आहे, मेन्स परीक्षेमध्ये तेच रिकमेंडेशन तुम्हाला लिहायचे आहेत, अन्य लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, तेच आपला रिकमेंडेशन्स लिहायचे. थोडंसं थांबा, आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, फक्त पाहूयात की कशा पद्धतीने ही न्यूज पुढे जाणार आहे. ओके, यांच्या रिकमेंडेशनवरती आपलं नक्कीच लक्ष असेल बरं. ओके, त्यानंतर एडिटोरियल महत्त्वाचे नाही आहेत. नेक्स्ट आहे पहा, युनायटेड स्टेट्स इन वेस्ट एशिया पॉलिसी, याबद्दल एक इंटरव्ह्यू आलेला आहे, स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती टेक्स्ट आणि कंटेक्स्ट आलेला आहे पहा, यामध्ये वुमन्स पॉलिटिकल पार्टिसिपेशन इन इंडिया हा डाटा पॉईंट आलेला आहे. पण डाटा पॉईंट अतिशय महत्त्वाचा असल्यानिमित्त याचं काय केलेलं आहे पहा, मी आपल्या डेली करंट अफेअर्सचं जे PDF आहे ना, यामध्ये मी जे 2 महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याचं रिप्रेझेंटेशन इथं केलेलं आहे. तर पहा, इथे काय केलेलं आहे, हे रिप्रेझेंटेशन आहे पहा, ॲव्हरेज जेंडर गॅप, त्याच्यानंतर अगदीच आय थिंक व्होट ऑफ पर्सेंटेज म्हणजे सक्सेसफुल कॅन्डिडेट, हे 2 पॉईंट इथं मी टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली हा पॉईंट वाचा. ओके, डाटा पॉईंट जर वाचलात तर थोडंसं ते किचकट वाटेल, पण यामधून तुम्ही लक्षात घ्या. तर रिप्रेझेंटेशन इन पार्लिमेंट, वुमनचं रिप्रेझेंटेशन जर तुम्ही पाहिलात तर पहिली जी लोकसभा होती ना, त्यामध्ये फक्त 22 खासदार होत्या. ओके, मग त्याच्यानंतर आज घडीला किती 74 खासदार आहेत. महिला खासदारांची संख्या जर तुम्ही पाहिली, पहिल्या लोकसभेमध्ये 22 होत्या, त्या आता 74 झालेल्या आहेत. आणि खरं जर तुम्ही पाहिलात तर ही पण जी खासदारांची संख्या आहे ती खूप कमी आहे. का कमी आहे, तर भारत देशामध्ये 50% वोट शेअर कोणाचा आहे, वुमनचा आहे. ओके, व 50% पुरुषांचा आहे. मग 50% जर महिलांचं रिप्रेझेंटेशन व्होटिंगमध्ये असेल तर खासदार किंवा अगदी लीडरमध्ये का नाही आहे. ओके, मग यासाठीच पहा, आपल्याकडे लास्ट इयरला महिलांचं रिझर्वेशनचा कायदा आलेला आहे, बरोबर. आय थिंक सप्टेंबर महिन्यामध्ये एक सेशन घेण्यात आलेलं होतं 2023मध्ये, बरोबर. मग त्यानुसार पहा, एक कायदा करण्यात आला व महिलांना तिथं रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. पण ते रिझर्वेशनसाठी थोडंसं 2029चं इलेक्शन जावं लागेल, मग त्याच्यानंतर महिलांना तिथं इलेक्शनमध्ये रिप्रेझेंटेशन मिळेल.
ओके, मग तेच तुमचं काय असेल पहा सोल्युशन असेल. पण 50% शेअर जरी व्होटिंगमध्ये महिलांचा असला तरी रिप्रेझेंटेशन मात्र खूप कमी आहे व 74 जर म्हटलात तुम्ही तर लेस दॅन किंवा अप्रॉक्सिमेटली 14% महिलांचं तिथं रिप्रेझेंटेशन आहे लोकसभेत. मग यासाठीच आपण काय केलेलं आहे, तो कायदा बनवण्यात आला आहे, महिलांना रिझर्वेशन तिथं दिलं गेलं आहे. त्यानंतर इलेक्टेबिलिटी अँड सक्सेस रेट जर तुम्ही पाहिला तर 1957ला 50% वुमन वॉन वर्सेस 33% मेन. ओके, म्हणजे 50% म्हणता येणार नाही, 49% वुमन होतं ते व 33% मेन तिथं जिंकले होते. पण जर तुम्ही रियालिटी 2019ची पाहिलात तर 11%च महिला जिंकलेले आहेत व 6% तिथं जिंकलेले आहेत. ओके, व्हेन गिवन तिकीट्स वुमन आर कॅपेबल ऑफ विनिंग. ओके, जर तुम्ही महिलांना जर तिकीट जास्त दिलात तर नक्कीच पहा महिला तिथं जिंकून येऊ शकतील. ही 2019च्या आकडेवारीनुसार आपल्याला नक्की मिळालेलं आहे. ओके, तर हे 2 आकडेवारी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला थोडंसं म्हणजे मेन्समध्ये तुम्ही ही 2 आकडेवारी नक्की लिहू शकता. व याचं वे फॉरवर्ड किंवा सोल्युशन काय असेल तर तुम्ही म्हणू शकता नारी शक्ती वंदन विधेयक अधिनियम 2023. ओके, यानुसार व याची घटनादुरुस्ती आहे पहा 106वी घटनादुरुस्ती. प्लीज पॉईंट लक्षात ठेवा, लेटेस्ट घटनादुरुस्ती असल्यामुळे अगदी पहा शक्य झालं ना तर 100वी पासून ते 106 पर्यंतच्या जेवढ्या घटनादुरुस्ती आहेत ना त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. ओके, कारण यावरून UPSC डायरेक्टली प्रश्न विचारू शकते. पहा 3 कॉलम करतं त्यांनी व इथे घटनादुरुस्ती देतं व तिथं आमध्ये कोणतं कंटेंट होतं हे डायरेक्टली जोड्या लावा असा प्रश्न जर दिला तर तिथं आपण अडकू नये. यासाठी प्लीज 100 ते 106 सर्व घटनादुरुस्त्या तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत. ओके, तर 2023चं नारी शक्ती वंदन विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 33% जागा आता आरक्षित होणार आहेत. पण यासाठी पहा 2029चं इलेक्शन एकदा जावं लागेल, कारण 2027ची आपली काय होणार आहे पहा सेन्सस होणार आहे. सेन्सस झाल्यानंतर अगदी डिलिमिटेशन कमिशन बसेल, मग त्याच्यानंतर हे सर्व काही शक्य होईल. ओके, त्यामुळे थोडासा कालावधी तर नक्कीच लागेल. 2033पर्यंत आपला हे सर्व काही अचीव केलं जाईल. पण थोडंसं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बा आपण याच वेनुसार महिलांचं रिप्रेझेंटेशन वाढवू शकतो. ओके, तर हे झालं अशा पद्धतीने कालचं आणि आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण. त्याच्यानंतर उद्या 15 मार्च आहे व 15 मार्च रोजी मी नसल्या कारणानिमित्त मी काय करत आहे पहा, तर उद्यासाठी जे पॅसिव्ह एथनोशिया ओके इच्छामरण याबद्दलचं एक आर्टिकलचं विश्लेषण मी उद्यासाठी रेकॉर्ड करून ठेवणार आहे. उद्या तो आर्टिकल तुम्हाला पाहायचा आहे. 16 मार्चला मला टॉपिक मिळालेलं नाही आहे, त्यामुळे 16 मार्चला मे बी सुट्टी असेल किंवा जर मी आलोच तर मी त्याबद्दलचं विश्लेषण त्या दिवशी आपण घेणार आहोत. अन्यथा 17 मार्च रोजीपासून परत आपले व्हिडिओ चालू होतील. म्हणजे एक दिवस जर खंड पडला तर अगदी असं समजू नका की मास्तर गायब झाला, पण मी कुठेही नाही जाणार. मी डायरेक्टली वापस आल्यानंतर सर्व बातम्या ज्या पूर्वी सुटलेल्या होत्या त्या परत एकदा कंटिन्यू घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.